एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्याच्या ताडीवाला झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी घुसले। एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। पुण्याच्या ताडीवाला झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी घुसलंय। मुळा-मुठा नदीचं पाणी घरात घुसलंय। संपूर्ण कुटुंबाचं शाळेमध्ये आता स्थलांतर करण्यात आलंय। पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा ताडीवाला रोड परिसरातील झोपडपट्टीला मोठा फटका बसलाय। थेट जाऊया पुण्याला। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत थेट पुण्याहून जोडले गेलेत। चंद्रशेखर, पुण्याच्या ताडीवाला झोपडपट्टी परिसरात घरात पाणी घुसले आणि कुटुंबाला शाळेत स्थलांतरित केले, काय अधिकची माहिती? शेजल, साधारण 100 कुटुंब जे आहेत ते पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात राहतात आणि त्याच झोपडपट्टीमध्ये जे ते पाणी घुसलेलं आहे। आपण बघू शकतो की अनेक घरामध्ये हे सगळं पाणी आपल्याला दिसत आहेत। काही कुटुंब सुद्धा आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। हे साधारण पाणी कधी घुसलेलं आहे? आता सध्या तुमचं स्थलांतर कुठे केलंय? आमचं स्थलांतर ढोले पाटील शाळेमध्ये केलेलं आहे आणि पाणी साधारण सकाळी आम्ही 5 वाजता आमच्या दरवाजाच्या इथे आलतं पाणी। उमऱ्याला लागलं होतं आणि 10 वाजता घरात आले पाणी। किती कुटुंब आहेत? आणि भरपूर आहेत, 800 असतील घर। तुमच्या आता सुविधा आहे का? तुम्हाला सुविधा करतात आहे आमचे जे आहेत नगरसेवक, कार्यकर्ते लोक, ते करतात आमचे जेवण। काय सांगाल भाभी, तुमचं घर सध्या पाण्यामध्ये आहे, काय काय नुकसान झालं? दरवर्षी नुकसान काय आमचं नुकसान दरवर्षी, गेल्या वर्षी पण आमचं पाण्यामध्ये समजा नुकसान झालंय। दिवाण, कपाट, सोफा, परत हे फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन ही समजा आता पण काढलेलं नाही आम्ही पाणी घुसल्यामुळं। काढता आलंच नाहीये सामान आम्हाला। तर घरातच सामान गेल्या वर्षी पण आमचं असंच नुकसान झालेलं आहे। काय सांगाल, एकूण किती घर आहेत, काय सध्या परिस्थिती आहे ताडीवाला रोडची? एकूण एक 500 घरं अफेक्ट झाली याच्यामुळे। खरं तर ही समस्या ही एकदा आली तर समजू शकतो, पण दरवर्षी सेम समस्या होती। महापालिकेने याच्याकडं कम्प्लीट दुर्लक्ष, त्यावेळी उपाययोजना केल्या जातात, नंतर या गरिबांना दुर्लक्ष केलं जातं। तुम्हाला म्हणतो मागच्या वर्षी पण खूप लोकांचं नुकसान झालं, पंचनामे झाले, पण त्याच्या काही 10% लोकांना मिळालं, बाकीच्यांना काही भरपाई मिळाली नाही। त्यामुळं तो असंतोष आहे। हा आता तुम्ही इथं समोर बघता, ही सीमा भिंत आहे, ही याच्यासाठी बांधली की इथं पाणी येऊ नये, पण तिथं कुठेतरी नाला आहे, तिकडनं हे पाणी डायव्हर्ट होतं। हे मागच्या वर्षी पण हेच जाणवलं, पण आता एक तुम्ही सांगा, 1 वर्ष झालंय पण तरी त्यांना ही समस्या सुटली नाही। म्हणजे गरिबांकडे आणि या आपल्या बहुजन वस्तीकडे कुठेतरी दुर्लक्ष केल्यासारखी भावना नागरिकांमध्ये येत आहे। शेजल, आपण पाहिलं की मोठा फटका जो आहे तो पुण्यातील या ताडीवाला रोड परिसराला बसलेला आहे आणि या मध्ये अनेक कुटुंब जे आहेत ते बाधित झालेले आहेत। त्यांना तात्पुरता यांची जी सोय आहे ती पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय जवळ असलेल्या एका शाळेमध्ये करण्यात आलेली आहे। मोठा फटका पुण्यातील सर्वाधिक जो आहे तो याच झोपडपट्टीला बसलेला आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।